त्याचे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण उद्बोधनात सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आदर्शांतर बिंबितं खलु यथा दृश्यं मृषैव स्फुटं तद्वत् विश्वमिदं विभाति सकलं यस्मिन् परे वस्तुनि चित्सामान्य सदेकतो न च कदा यस्मिन् विकारः क्वचित्. तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवम्. अन्यत् किंचन विद्यते नहि यतो यत्स्वात्मरूपं ध्रुवं माया कल्पितदेशकालकलना यस्मिन् चित्रीकृता. अद्वैतामृतसौख्यसिन्धुमगमत् धीर्यस्य बोधात् परं तं वन्दे गुरुरामदासममलं सच्चित्स्वरूपं शिवं. सच्चित्स्वरूपं शिवम्. मंगलं कौशलेन्द्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मंगलं. वेदवेदान्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलं. विश्वामित्रान्तरंगाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलं. पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया नन्दिताखिललोकाय रामभद्राय मंगलं. त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मंगलं. सौमित्रिणा च जानक्या चापबाणासिधारिणे संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मंगलं. दंडकारण्यवासाय खरदूषणशत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलं. सादरं शबरीदत्त फलमूलाभिलाषिणे सौलभ्यपरिपूर्णस्पूर्णाय सत्वोद्रिक्ताय मंगलं. सत्वोद्रिक्ताय मंगलं. नमस्कार. आज शिवथरघळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहाच्या 6व्या वर्तनावर पहिल्यांदाच 6व्या वर्तनात सुरुवातीला म्हणायचे मला की समर्थरचित रामायणाचा आपण आस्वाद घेण्यासाठी सगळे रमलेले आहोत, जमलेले आहोत. प्रथमतः श्रीरामांना, श्री समर्थांना, श्री मारुतीरायांना वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आत्ता अरुणाताईंनी खूप सुंदर अशी रामवंदना गायलेली आहे. उल्हासदादांनी छान असं समर्पक श्रीरामांचं गीत लावलेलं होतं आणि रोहिणीताई आपल्या
निवेदनामध्ये नेहमीच आपलं कौतुक करत असतात. या सर्वांच्या ठिकाणी आणि मुख्य म्हणजे अशोक काका अगदी आवर्जून, माझ्याकडे ती रेंज आलीच नव्हती, लिंक आलेलीच नव्हती, पण स्वतः जातीनं येऊन आशीर्वाद देऊन आजची आठवण करून जातात. त्यांच्याबद्दल तर काय सांगायचं. सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. सगळ्यांना उत्सुकता आहे हो. अयोध्याकांड जसं सुरू झालं तसं एकदा राम वनवासात गेलेले आहेतच, पण भरत त्यांना आणण्यासाठी परत गेलेला आहे आणि विनवणी करतो आहे. आणि कधी एकदा भरताला श्रीराम पादुका देत आहेत असं आपल्याला झालेलं आहे. खूप मोठा काळ आपला हा अयोध्याकांडात गेला, कारण अयोध्याकांड तसं खूप मोठं होतं आणि मागच्या वेळेला आपल्याला समाप्त करावंसं वाटलं होतं. पण भगवंताचा योगायोग काही वेगळा असतो. हा चैत्र महिना श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा झाला, हनुमानाचा जन्मोत्सव साजरा झाला. आपण त्यामध्ये रमलो, त्यांच्या आठवणीत रमलो, खूप जणांनी कथा ऐकल्या. आणि ते झालं तरी आता आपण अयोध्याकांड हे बरोबर ह्या महिन्यात आता समापन त्याचं होणार आहे, समाप्तीला जाणार आहे. आणि पुढच्या महिन्यात आपण अरण्यकांडाची म्हणजे त्याचा प्रारंभ करणार आहोत. मागच्या वेळेला पाहिलं की वसिष्ठांनी सुद्धा पुन्हा एकदा खात्री करून घेतलेली आहे. खरं म्हणजे वसिष्ठांना वाटत नव्हतं की रामांनी परत यावं, पण पुन्हा ते म्हणतात, त्यांनी एक परंपरा सांगितली सगळी इक्ष्वाकू वंशाची. आणि प्रत्येक पूर्वीचा जो राजा आहे तर मनूपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून त्यांनी सांगितलं की शीघ्रकाचा पुत्र मनू, मनूचा पुत्र प्रसूस्तुक वगैरे सगळी मोठी यादी सांगितलेली होती. आणि अजाला धर्मनिष्ठ अशा दशरथ राजा झाला किंवा राजा दशरथ हा पुत्र झाला. आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र राम नावाचा आपलं राज्य स्वीकारून प्रजेला आनंदात ठेवील असं वाटत असतानाच या ज्येष्ठ पुत्राला सोडून दुसऱ्या कोणालाही राज्य मिळणं हे या वंशामध्ये कधीच घडलेलं नाही. तेव्हा रामा, तू पुन्हा या राज्य स्वीकारासाठी अयोध्येला चल, असं वसिष्ठांनी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याला अगदी विनवून सांगितलं म्हणा किंवा थोडं अधिकारांनी सांगतायत. भरताच्या मनात तर आहेच आहे. आणि असं सगळा आपण पूर्वीचा भाग पाहिला. आता आज मात्र आपण आणि त्याच्यानंतर वसिष्ठांच्या अगोदर जाबाली ऋषींनी थोडं वेगळ्या पद्धतीनं त्याला सगळं तत्त्वज्ञान सांगून परतण्याचा खूप प्रयत्न केलेला होता. पण आता मात्र वसिष्ठ ऋषींनी जरी त्याला सांगितलं की अरे, इथे जन्मलेल्या पुरुषांना स्त्रिया गुरुप्रमाणे असतात आणि काकुत्स राघवा रामा आचार्य माता पित्याप्रमाणे असतात, तेव्हा आचार्यांचं म्हणणं तू आता ऐकलं पाहिजेस, माझं बोलणं हे अव्हेरू नकोस. अजून पुढेही ते थोडंसं त्याला सांगतायत बरं का. आणि तू धर्मनिष्ठ चारित्र्य संपन्न अशा मातेची पूजा केली पाहिजेस, सेवा केली पाहिजेस. म्हणजे आता पिता जरी नसला तरी मातेची सेवा करण्यासाठी तू जायला पाहिजेस. आणि असं खरं असलं तरी मातेच्या किंवा कैकेयीच्या बोलण्याप्रमाणे तू करू नकोस, मात्र या याचना करणाऱ्या भरताचं म्हणणं मान. आता दोन्ही कसा त्याला पेस सांगतायत की तू मातेसारखंही करू नकोस, पण भरताचं म्हणणं ऐक. म्हणजे काय, परत जा का? नाही. या समर्थांनी हा जो बदल केलेला आहे हा मला तुम्हाला आवर्जून सांगावासा वाटतोय की रामाला ते म्हणतात की तू सत्यधर्मपरायण आहेस, तेव्हा आता वेगळं वागू नकोस. ना आत्मानमतिवर्तेथा सत्यधर्मपरायण एवं मधुरमुक्तस्तु गुरुणा राघव स्वयं. हे राम समर्थांनी लिहिले आहे आणि वाल्मिकीमध्ये ना आत्मानं नातिवर्तेस्त्वं सत्यधर्मपराक्रम. पराक्रम म्हणजे आणि समर्थ म्हणतात परायण, म्हणजे सत्यधर्मामध्ये मग्न असतो आणि सत्यधर्माचाच पराक्रम करणारा असा, असं म्हणले. एवं मधुरमुक्तस गुरुणा राघव स्वयं. बाकी रचना सारखीच होते, पण एखाद्या शब्दातून समर्थांचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. मधुर वाणीनं वसिष्ठ रामाला म्हणाले असता जवळच असलेला राम त्यांना पुन्हा म्हणतो की माणसं मात्या पित्याच्या स्वभावाचे यथायोग्य अनुकरण करतात. आपण पाहतो की लहान मुलं बरोबर आईवडिलांचे सगळे गुण, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांच्या सगळ्या लकबी ढबी ह्या
स्वीकारत असतात। आणि तेच राम सांगतोय की मात्या पित्यांनी जे केलं त्याला कधीच ओलांडू नये, टाळू नये, त्यांचं म्हणणं कधीच टाळू नये। आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी पुत्रांना आसन, वस्त्र, मूलभूत गरजा देऊन आणि मधुर भाषण करून वाढवलेलं असतं। लहानपणापासूनचं त्याला सगळं आठवतं की मुलांना जे जे आवडेल ते पुरवत असायचे। तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं आहे ते कधीही खोटं होणार नाही, की त्याच्या आज्ञेप्रमाणेच मी वागणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं रामानं म्हटल्यानंतर भरधाव छातीनारा खिन्न झालेला भरत पुन्हा म्हणतो की मी इथं अग्नीजवळ कुशासन ठेवून जोपर्यंत आपण माझ्यावर कृपा करत नाहीत तोपर्यंत मी त्यावर बसतो। अजून भरत ठाम आहे, तो म्हणतो मी इथेच बसणार, अग्नीजवळच बसणार आणि अन्नग्रहण न करता निराधार दरिद्री अशा ब्राह्मणाप्रमाणे मी राहीन म्हणतो। आणि जमिनीवरील अंथरुणावरच म्हणजे जमिनीवरच मी शयन करीन। इह मे स्थंडिले शीघ्रम कुशानास्तर सारथे आर्यम प्रत्युपवेक्ष्यामी यावन मे न प्रसीदती। तुम्ही जोपर्यंत माझ्यावर प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत मी असंच करणार, असं समर्थांनी लिहिलेल्या रामायणात आहे। आणि याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये फक्त म्हणलेले यावन मे विक्षती समन विक्षती, म्हणजे जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे पाहत नाही तोपर्यंत मी येणार नाही, म्हणजे इथून हलणार नाही। अनाहारो निरालंबो धनहीनो यथा द्विजः पुराशयिष्ये शय्यायाम यावन्न प्रतियास्यती। जोपर्यंत तुम्ही परत येत नाही तोपर्यंत मी इथेच झोपणार, निराहार राहणार। निराहारो निरालोको धनहीनो यथा द्विजः, जसा एखादा धनहीन निराहारी निरालोको असा जो ब्राह्मण असतो तसाच मी राहीन, असं त्याने सांगितलं। आणि असं म्हणून त्यांनी एकदा रामाकडे बघतो, एकदा सुमंत्राकडे पाहतो आहे आणि तिथंच जमिनीवर त्यानं कुशासन अंथरलं सुद्धा बरं का, आणि त्यावर तो बसून राहिला। आता तो तेजस्वी राजनंदन राम मात्र त्याला म्हणतो, अरे भरता माझ्याकडे पाहत तू हे काय करतोयस बाळा? खरोखर असा सर्वस्व त्यागून इथे जर निजलास तर नगरी आपली उद्ध्वस्त होईल, नगरी जळून जाईल। आणि हे रघुनंदना राजसिंहा भरता, त्याला सगळी विशेषणं लावतोय। रघुकुळाला आनंद देणार आहेस तू, राजसिंह आहेस, आणि कठोर वरट टाकून दे, उठ, नगर श्रेष्ठ अशा अयोध्येला लवकर जा। ती श्रेष्ठ नगरी आहे ना आपली, तिथे तू लवकर परत जा। तेव्हा तिथे असलेला भरत नगरवासी जनांना, ग्रामवासी जनांना त्यांच्याकडे पाहून पुन्हा म्हणतो, आपण सर्वजण का बरं याचना करत नाही आहेत? म्हणजे माझ्या एकटीची याचना कोणी ऐकत नाही आहे। हे नगरवासी आणि ग्रामवासी प्रजाजन त्या थोर ते सगळे आता त्या भरताला सांगतात बरं का, की अरे ककुत्स पुत्रा, आम्हाला माहिती आहे, सगळ्या नगरातल्या लोकांना केवढी खात्री आहे रामाबद्दलची। ते म्हणतात की हा रघुनंदन राम योग्य तीच कृती करणार, कारण त्याचे जसे पिता चांगलं आचरण करत होते तसं पित्याच्या वचनावर त्याची दृढ श्रद्धा आहे। आणि यासाठी तो मोहात पडून माघारी त्याला घेऊन जाणं हे कोणत्याही किंवा कोणत्याही प्रकारे योग्य होणार नाही। ते तमुचुर महात्मान पौरजानपदा जनाः अभिजानीम काकुत्स्थ सम्यक सिद्धती राघवः। ते तदोचुर महात्मानं पौरजानपदा जनाः काकुत्स्थम अभिजानीम सम्यक वदती राघवः। अरे राघव जो बोलतोय तो खरंच बोलतोय, त्याच्या विरुद्ध आम्ही सांगणं त्याला योग्य नाही आहे। मग त्यांचं ऐकून राम काय म्हणतो बघा, या धर्मज्ञानी जनांचं हे बोलणं जाणून घे अरे भरता तू, रघुकुल नंदना भरता तू यांचं आणि दोघांचं बोलणं नीट समजून घे, नीट ऐकून घे, आणि जलाला स्पर्श करून हे भरता आता तू उठ। आपल्याकडं कुठलीही गोष्ट करायची असेल तर जलाला महत्त्व दिलं जायचं, आणि म्हणून तो जलस्पर्श करून भरत आता म्हणतो की हे मंत्रीगण, सगळे प्रजाजन, मग माझं ऐका। आता तो सगळ्यांना म्हणतो, माझं ऐका, मला वडिलोपार्जित राज्य नको, मी मातेसाठी दुःखही करीत नाही, किंवा आर्य राघव राम सर्वश्रेष्ठ धर्मज्ञानी आहेत,
हेही मला माहिती आहे, पण तेही मी जाणणार नाही. जर तू पितृवचनानुसार वर्तन करत असशील तर मीही 14 वर्ष वनात राहतो. किती अजून तो ठाम आहे बघा. यदि त्ववश्यं निवत्स्यामि चतुर्दशवने समाः. समा म्हणजे वर्षभर का. यदि त्ववश्यं वस्तव्यं कर्तव्यंच पितुर्वचः अहमेव निवत्स्यामि चतुर्दशवने समाः. वाल्मिकी रामायणातले थोडे शब्द बदलले. आता हा स्वतः धर्मात्मा असून सुद्धा आपल्या भावाचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झालाय आणि प्रजाजनांकडे जाऊन पुन्हा म्हणतो की माझ्या पित्यानं जिवंतपणी जे विकलं किंवा जे दिलं किंवा जे घेतलं किंवा जे ते बदलणं मला आता शक्य होणार नाही आणि भरतालाही बदलणं शक्य होणार नाही. माझ्या पित्यानं कैकेयीला जे वचन दिलं आहे की मी वनवासी होईन ते मी बदलणार नाही. इतका सत्यप्रतिज्ञ या जगात कोणीही झालेला नाही रामासारखा. नाही तर एवढ्या जणांनी विनवल्यावर काय हो, आजचा भरत असता किंवा आजचा राम असता तर काय झालं असतं आपण कल्पनाच नको करायला. आनंदात म्हणजे निमित्तच मिळालं असतं त्याला परत जायला. पण भरत गुरुजनांचा आदर करणारा आणि क्षमाशील आहे हे मी जाणतो. आता राम जरा त्याच्या बाजूनी थोडा बोलतोय आणि सत्यनिष्ठ महात्म्याचे वचन पाळण्यातच सर्वांचं कल्याण असतं. म्हणून राम पुढे म्हणतो, अरे हा धर्मनिष्ठ राम वनात आलेला आहे म्हणजे तो त्याला सांगतोय आणि या भावाबरोबरच या पृथ्वीवर मी कुठेही जाईन. मी आता कैकेयीचे वचनानुसारच वर्तन करीन जे मला प्रिय आहे आणि त्या सत्यमती पित्याला असत्यापासून दूर ठेवीन. हे पित्यानं योजलं आहे ते टाळणं किंवा ओलांडणं मला शक्य नाही. त्याविरुद्ध वर्तन करणं शक्यच नाही असं त्यानं पुन्हा ठासून सांगितलंय. आणि आता मात्र पादुकार्पण करण्याची विनंती मगाशी मी म्हणलं तसं वसिष्ठ त्याला करतात, श्रीरामांना करतात. खरं म्हणजे त्यावेळेला गंधर्व यक्ष किन्नर सगळे आलेले होते. आता गंधर्व सुद्धा तिथं येऊन सगळ्या विप्रजनांसह आणि या दोन्ही बंधूंची प्रशंसा करायला लागले. ते म्हणतात असे धर्मज्ञानी सत्यनिष्ठ पराक्रमी असे हे दोन्ही पुत्र ज्याचे आहेत तो पिता धन्य आहे. बघा ना, कोणीच स्वार्थी किंवा अहमपणा ठेवत नाही आहेत किंवा मला हे हवंय लोभ तर मुळीच नाही. दोघंही समसमान आहेत. आणि ते म्हणतात की या दोघांचं संभाषण ऐकून आम्ही असे इच्छितो सर्व ऋषीगण दशमुखी रावणाचा वध होऊ इच्छिणारे आपापसात विचारविनिमय करून राजश्रेष्ठ भराला आता सांगतात. उद्दिष्ट काय हो, त्या दुष्ट रावणाला ठार करायचं. आणि ते मागच्या वेळेला मी सांगितलं नुकतंच अध्यात्म रामायण वाचन चाललं होतं की त्याच्यामध्ये कैकेयीला आणि त्या मंथरेला सरस्वतीने येऊन सांगितल्यामुळं हा सगळा बदल झाला. नाही तर कैकेयी तर रामावर एवढी प्रेम करते. मंथरा जेव्हा त्याला म्हणते तिला सांगते की अगं बघ सगळा रघुरामाचा रामचंद्राचा हे होणार आहे अभिषेक होणार आहे, केवढी जोरात तयारी चालली. तीच सगळी त्याला दागिने काढून देते. हे घे हे घे हे घे. किती माझ्या रामाची आनंदाची गोष्ट सांगितली. तीच भरत कैकेयी का बरं अशी वागली त्याचं कारण आपण लक्षात ठेवून मग आपल्या मनातले पूर्वग्रह दूषितपणे सगळे काढून टाकायचे. म्हणून ते सांगतायत सगळे गंधर्व की अरे भरता सिद्ध पुरुषा आता तू त्वरित माघारी जा. सर्वांनी रामानं सुद्धा देवकार्य केलं पाहिजे आणि राम लक्ष्मण सीता इथे सुखानं फिरतील. ऋषीमुनींच्या सह येथे ध्यानधारणा करीत ते तिघही वनातच राहतील. असं कोणीतरी पॉझिटिव्ह बोलणारं तसे हे सगळे गंधर्व बोलतात. आणि मग त्या बोलण्यानं प्रसन्न झालेले धर्मज्ञानी राजर्षी आपापल्या स्थानी निघून गेले की आता निश्चय झाला की राम इथे राहणार, भरत परत जाणार. मग रामानं प्रसन्न मुखानं त्या ऋषींना सगळ्यांना निघालेल्या वंदन केलं. आणि बावरलेला भरत मात्र बोलण्यासाठी कसं बसे शब्द जुळवायला लागला. आता त्याला काय बोलावं कळेना हो. किती प्रकारे त्यानं रामाला विनवून पाहिलं. मग भरत हात जोडून म्हणतो, कुलधर्मा मागोमाग येणाऱ्या राजधर्माकडे पाहून तू माझ्या याचनेनुसार करावंस. हे एवढं मोठं राज्य मी एकटा सांभाळण्यास अवघड आहे, कठीण आहे रे, असमर्थ आहे. आणि हे सगळे प्रजाजन ग्रामवासीजन
यांना या पृथ्वीला जिंकणं मला अशक्य आहे. शेतकऱ्यानं ज्याप्रमाणे आतुरतेनं पावसाची अपेक्षा करावी, त्याप्रमाणे हे सर्व आप्तेष्ट, बांधव, मित्रपरिवार, सैनिक आणि अर्थात मी सुद्धा तुझीच अपेक्षा करीत आहेत. रक्षितुं महाराज्यम अहमेकस्तु नोत्सहे. मी एकटा उत्सुकच नाही आहे. पौरजानपदाशापि यत्नात् रंजयितुं महिम. ज्ञातयश्च योधाश्च मित्राणि सुहृदश्चनः त्वामेव प्रतिकांक्षन्ते पर्जन्यमिव कर्षकाः. किती छान कल्पना केली की तुझीच सगळे आकांक्षा करतायत. जशी शेतकरी पावसाची वाट बघतात. आणि म्हणून हे बुद्धिमंत रामा, हे सगळं राज्य प्रजाजनांचा तू एकटा सांभाळ करण्यास समर्थ आहेस. मी मात्र समर्थ नाही आहे रे. आपल्या भावाला प्रसन्न करण्यासाठी तो भरत पुन्हा रामाच्या पाया पडला आणि मधुरवाणीनं पुन्हा रामाला प्रिय असं बोलला. आणि त्यावेळेला मग रामाने त्याला अगदी आपल्या जवळ घेतले, हो, मांडीवर जवळ बसवून घेतले. आणि कृष्ण कमळाप्रमाणे, कमलदलाप्रमाणे नेत्र असलेल्या हंसाप्रमाणे मधुर असा तुझा स्वर आहे रे भरता. जशी तुझी बुद्धी स्थिर आहे तसाच तू विनयशील आहेस. तू ही विशाल पृथ्वी अगदी सहजपणे आणि समर्थपणे सांभाळू शकतोस. तो नाही म्हणतोय ना, हा त्याला प्रेरणा देतोय, प्रोत्साहित करतोय. अरे निष्पाप, निर्व्याज भरता, अमात्य, मित्र, बुद्धिमान, मंत्री यांच्याशी तू नेहमी सल्लामसलत कर. आता कसं वागायचं ते त्याला थोडं समजावून देतात. आणि त्यांच्याकडून सगळी कामं करून घेत जा. पण पुढचं जे एक श्लोक आहे ना, तो मला फार आवडतो बघा. गेल्या 40 वर्षापूर्वीपासून तो अभ्यासलेला आहे की लक्ष्मी चंद्रापासून दूर जाईल, हिमालय पृथ्वीला कदाचित सोडून, किंवा हिमालय त्याचा शीतपणाचा त्याग करील, किंवा मेरू पर्वत आपलं तेज सोडून देईल, पण मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. लक्ष्मीश्चंद्रादपे याद्वा हिमवान वा हिमम त्यजेत, किंवा महिम त्यजेत म्हणले. कांतिम वापि त्यजेन मेरुर न प्रतिज्ञामहम त्यजे. काही झालं तरी मी ही प्रतिज्ञा मोडणार नाही. कशी? मोहाद्वा यदि वा कामात मात्रा ते यदिदं कृतं न तन्मनसि कर्तव्यं वर्तितव्यंच मातृवत. त्यालाही सांगतोय की जरी मोहामुळं किंवा कामामुळं, कामनेमुळं तुझ्या मातेनं जसं वर्तन केलेलं आहे तसं तू मनात आणू नकोस. मातेप्रमाणेच तिच्याशी व्यवहार कर. कारण का, अजूनही मगाचे एक वाक्य राहील सांगायचं की अतियात सागरो वेलाम न प्रतिज्ञामहम पितुः, असं वाल्मिकी रामायणात म्हणले. लक्ष्मीश्चंद्रादपे याद्वा हिमवान वा हिमम त्यजेत. तेच थोडंसं एक वेळ सागर आपला किनारा किंवा आपली धाव असते ती ओलांडून जाईल. चंद्र आपल्या सौंदर्याचा त्याग करील किंवा लक्ष्मीला सोडून जाईल, पण मी मात्र माझ्या प्रतिज्ञेचा कधीही विसर पडू देणार नाही, प्रतिज्ञा भंग करणार नाही. मग असं म्हणणाऱ्या, हे जे मी सांगितलं की या दोघांमधलं असं छान चाललेलं आहे, म्हणजे ज्याला आपण संवाद म्हणू, सुसंवाद म्हणू, समजावणं म्हणू, एकमेकाला जाणून घेणं म्हणू, हे सगळं चाललंय. आणि हे पाहून वसिष्ठाला खूप समाधान वाटलं. आणि वसिष्ठ काय म्हणतात, हो, त्या रामाला म्हणतात की ज्याचं तेज धनुर्विद्या सूर्याप्रमाणे आहे, असे वसिष्ठ ऋषी त्याला म्हणतात. बाळारामा, या थोर भरताला, म्हणजे तुझ्या या बाळा भरताला तू आता तुझ्या पादुका दे. असा कुठेच प्रसंग नाही. हा प्रसंग फक्त समर्थाने लिहिलेला आहे. आणि वाल्मिकी रामायणात भरत स्वतः मागतो असं आहे, तेही मी सांगणार आहे, पण मला हा भाग फार आवडला. आणि याच पादुका सर्वांचं कल्याण करून योगक्षेम चालवतील. म्हणून तू आता तुझ्या पादुका भरताला दे. मोठ्या माणसांनी असा काहीतरी समन्वय साधायचा असतो, काहीतरी मध्यम मार्ग काढायचा असतो, काहीतरी समजावून द्यायचं असतं. तसं हे असं वसिष्ठांनी दिलेलं आहे. आणि असं वसिष्ठांनी म्हटल्यानंतर सिंहासनावर ठेवण्यासाठी आपल्या प्रिय बंधू भरताला त्यांनी पादुका लगेच दिल्या, काही वेळच नाही लावला. मग त्या धर्मज्ञानी पराक्रमी भरतानं त्या पादुका आपल्या महात्म्याला अनुरूप अशा पद्धतीने स्वीकारल्या. रामाला प्रदक्षिणा घालून
त्या पादुका मनपूर्वक आपल्या मस्तकी धारण केल्या. म्हणलं तर आपला कार्यभाग इथं संपलाय. पण समर्थांनी जो त्याला थोडा वेगळा त्याला हे दिलेला आहे, भावनिक म्हणा किंवा एक मोठ्या माणसाचं मानावं, ते या दोघांनी भावांनी आता स्वीकारलं. प्रयच्छ पादुके पुत्र भरताय महात्मने, एते हि सर्व लोकस्य योगक्षेमं करिष्यतः. दोन असतात ना पादुका, म्हणून त्या द्विवचनात क्रियापद वापरले, करिष्यतः. तथोक्तस्य वसिष्ठेन राजस्थानाय पादुके प्रायच्छन् प्रीतिमान भ्रात्रे भरताय महात्मने. प्रायच्छन म्हणजे देऊन टाकले. आणि मग त्यांनी त्याची पूजा केलेली आहे. आधी मिळाल्यानंतर पूजा करून वसिष्ठांना तसंच आपल्या धाकट्या बांधवांसह सर्वांसह आपल्या प्रतिज्ञेला हिमालय पर्वताप्रमाणे अढळ असलेल्या रामाचा निरोप घेतला. आणि त्या अश्रू भरल्या नेत्रांच्या माता, ज्या आपलं दुःख थांबवू शकल्या नव्हत्या, थोपवू शकल्या नव्हत्या, आशांसह रडत रडत भरत रामाकडे आला. असा एक महत्त्वाचा टप्पा इथे झालेला आहे. एवं ब्रुवाणं भरत कौसल्यानुज तमब्रवीत तेजसादित्य संकाशं प्रतिपच्चंद्र दर्शनम अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते. आणि वाल्मिकी रामायणातच हे सगळं म्हणले. एते हि सर्व लोकस्य योगक्षेमं विभास्यतः सोधिरुह्य नरव्याघ्र पादुके व्ययमुच्च प्रायच्छन् सुमहातेजा भरताय महात्मने स्वपादुके संप्रणम्य रामं वचनमब्रवीत. थोडीशी जास्त तिथे आहे वर्णन, ते सांगते की सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे प्रिय अशा मुद्रेनं युक्त असलेला कौसल्यापुत्र राम आता म्हणतो. म्हणजे त्यात आणि यात थोडासा फरक आहे, हा मुद्दाम मला आवर्जून सांगायचा आहे. तो म्हणतो, आर्या, सुवर्णभूषित पादुकांवर तू आपले पाय ठेव. म्हणजे या भरत म्हणतोय रामाला, म्हणजे या पादुका सर्व जगताचा योगक्षेम चालवतील. असं भरतानं सांगितल्यावर अत्यंत महातेजस्वी पुरुषश्रेष्ठ रामानं पादुका पायात घातल्या आणि पुन्हा पायातून काढून दिल्या. म्हणजे त्यांना आत्तापर्यंत वणवणच चालतच असेल तसं. आणि त्या पादुका भरताला दिल्या. आणि त्या आपल्याला दिलेल्या पादुकांना प्रणाम करून भरत रामाला काय म्हणतो, चतुर्दश ही वर्षाणी जटा चिरधरोह्यहम. मी काय करीन, जटा वाढवणार, सगळं हीच वस्त्र घालणार, वल्कलच परिधान करणार. फलमूलाशनो वीर भवेयम रघुनंदन. आणि मी फळं मुळं हेच खात राहणार आहे. तवागमनमाकांक्षन् वसन्वै नगरात बहिः. आणि तुझ्या येण्याची वाट पाहत मी नगराच्या बाहेर राहणार, अयोध्येत राहणार नाही. तव पादुकयोर्न्यस्य राजतंत्रं परंतप. आणि तुझ्या पादुका ठेवूनच सगळं राजतंत्र राजव्यवहार पार पाडीन. चतुर्दशे ही संपूर्णे वशे वर्षे हनिरघुत्तम. 14 वर्ष मी याप्रमाणेच राहणार आहे. केवढा त्याग आहे हो. आजच्या मुलांवर फक्त एवढा प्रसंग सांगावा, इतक्या त्या दोघांमधलं संवाद सांगावा. आणि 2 भाऊ ज्यांच्या घरात असतील त्या मुलांनी एकमेकांशी कसं वागायला पाहिजे, भावांनी भावांशी. छोट्या छोट्या वस्तूवरून वाद करतात, छोट्या छोट्या वस्तूंवरनं हाणामारी होते. वादविवाद मोठे झाल्यावर तर काही विचारू नका, एक दुसऱ्याचं तोंड बघत नाही. हा म्हणून रामायणाचा भाग आजच्या काळाला अतिशय उपयुक्त असतो. तो सांगतोय की मी जटावल्कल धारण करीन, फळमुळं भक्षण करीन आणि तुझ्या आगमनाची वाट पाहत राहीन आणि नगराच्या बाहेर 14 वर्षपर्यंत राहीन. आणि हे शत्रुतापना सर्व राज्यकारभाराची भिस्त तुझ्या पादुकांवर ठेवीन आणि मी राहीन. रघुवंश श्रेष्ठा 14वं वर्ष ज्या दिवशी संपेल, या तर प्रतिज्ञेला त्यांनी अगदी पाळलेलंच होतं बरं का. संपूर्ण होईल त्या दिवशी जर तुझं दर्शन झालं नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन, यावर ठीक आहे असं त्याला कबूल करत रामानं मोठ्या आदरानं त्याला कडकडून मिठी मारलेली आहे. आणि म्हणतो, राम त्याला म्हणतो
कैकेयी मातेचं रक्षण कर, तिच्यावर रागवू नकोस हो. हे रघुनंदना, तुला माझी आणि सीतेची शपथ आहे. असं म्हणून अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या रामानं आपल्या भावाला भरताला निरोप दिला. तेव्हा अत्यंत उज्ज्वल आणि उत्तम प्रकारे भूषित असलेल्या त्या पादुका घेऊन त्या धर्मशील भरतानं रामाला प्रदक्षिणा केली आणि त्या पादुका सर्व लोकांच्या दृष्टीस पडाव्यात म्हणून शत्रुंजय नामक श्रेष्ठ हत्तीच्या गंडस्थळावर ठेवल्या. त्यानंतर ते लोक, गुरु, मंत्री, प्रजाजन आणि कनिष्ठ भाऊ भरत, शत्रुघ्न यांचा रीतीप्रमाणे अनुक्रमानं सन्मान करून स्वधर्माच्या ठिकाणी हिमाचलाप्रमाणे अचल असलेल्या रघुवंशवर्धक रामानं त्यांना सगळ्यांना निरोप दिला आणि दुःखानं अश्रूंनी कंठ दाटून आल्या कारणानं मातांनासुद्धा निरोप घेता येत नव्हता. तेव्हा सर्व मातांना नमस्कार करून शोकाकुल राम आपल्या पर्णकुटीमध्ये गेला. हा जर प्रसंग अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणतो की राम जरी इतका सत्यव्रती होता, आपल्या प्रतिज्ञेवर पक्कम अगदी होता, तरीसुद्धा एक भावनिष्ठ किंवा अत्यंत प्रेमळ असं त्याचं जे रूप आहे ते आपल्याला केवळ तो डोळ्यात अश्रू ढाळत आपल्या पर्णकुटीत गेला. सगळ्यांना अत्यंत दुःखानं त्यानं अगदी नाईलाजानं निरोप दिलेला आहे. सपादुके ते भरत स्वलंकृते महज्वले संपरिगृह्य धर्मवित प्रदक्षिणे चैव चकार राघवं चैवोत्तमनागमूर्धनी प्रदक्षिणंचैव चकार राघवं अथानुपूर्व्या प्रतिपूज्यतं जनं गुरुंश मंत्रीन् प्रकृतींस्तथानुजौ व्यसर्जयत राघववंशवर्धनः. जे मराठीत सांगितलं ती संस्कृतमधली विशेषणं ऐकायला छान वाटतं. स्थितस्वधर्मे हिमवानी वाचलः, हिमवानासारखा जो अचल आहे आपल्या स्वधर्मामध्ये असा तो तम्मातरो बाष्पगृहीत कंठ्यो दुःखेन नामंत्रयितुं हि शेकू सचैव मातृरभिवाद्य सर्वा रुदन कुटीं स्वां प्रविवेश रामः. अक्षरशः रडत रडत त्यानं आपल्या पर्णकुटीत प्रवेश केलेला आहे. आता ज्या वेळेला भरत म्हणतो, दोन्ही आता किंवा वसिष्ठांनी सांगितलं, पण सगळ्यांच्या माहितीनुसार भरतानंच मागितलेले आहेत आणि म्हणून श्रीरामांनी किती वेळा त्याला पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे कोरडे होत नव्हते. तो पुन्हा पुन्हा श्रीरामांना आग्रह करत होता की तुम्ही परत चला, राज्याभिषेक करून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनी पुष्कळ आग्रह केला, पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, भरता, पित्राज्ञेने मला वनवास आणि तुला सिंहासन मिळाले आहे. तू परत जा आणि अयोध्येचं राज्य कर. हेच धर्मी आणि उचित आहे. पित्राज्ञेशिवाय किंवा पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्ष मी वनवास भोगून सीता लक्ष्मणासह अयोध्येत परत येईन. आणि श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वरांनी म्हटलेलं आहे. गदिमांनी रचलेलं गीत सुधीर फडके आणि आता त्यांचे श्रीधर फडके सुंदर गात असतात, पण मला जसं जमेल तसा तो भाव फक्त आपण समजून घ्या. त्यात त्रुटी राहिली तर क्षमा करा. तात गेले माय गेले भरत आता पोरका, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. आता संस्कृत पण लगेच म्हणणार आहे. तातहीनो मातृहीनो आश्रयो भरतो नुना, देहि बंधो पादुके ते श्रूयतां मे याचना, वैनते याची भरारी कायमशका साधते. वैनते म्हणजे गरुड. कागजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते, राज्य करणे रामयाचे अज्ञ भरता शक्य का, मागणे हे
एक रामा आपुल्या द्या पादुका. कर्तुमुड्डानं नुमशको गरुडैव किं शक्यते. किं गजोह्यं भारमथना मथवा तुरगपृष्ठे न्यस्यते. शासने वा रामबाणं किं क्षमो भरतस्तथा. देहि बन्धो पादुके ते श्रूयतां मम याचना. श्रूयतां मम याचना. वंशरीती हेच सांगे थोरतो सिंहासनी. सात सानतो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी. दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका. मागणे हे करामा आपुल्या द्या पादुका. वंशरीत्या यो हि जायान स्यादसौ सिंहासने. किं कनीयान शासने बत शोभते जायान्वने. चरणयोर्दासाय मह्यं राज्यदानं किं वृथा. देहि बन्धो पादुके ते श्रूयतां मे याचना. श्रूयतां मे याचना. घेतला मी वेशमुनीचा सोडताना देश तो. कैकईसा घेऊ माथी का प्रजेचा रोष तो. काय आज्ञा आगळी ही तुम्हीच देता बालका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. तत्पदं त्यजता गृहीतो योगिनो वेशो मया. कैकयीवत् किन्नु जनये लोकरोषाग्निस्तथा. दीयते कस्मादिदं मे शासनं परुषं त्वया. देहि बन्धो पादुके मे श्रूयतां मे याचना. श्रूयतां मे याचना. पादुकाया स्थापितो मी दशरथांच्या आसनी. याच देवी राज्यकर्ता कोसलाच्या शासनी. चरणचिन्हे पूजुनीही साधितो मी सार्थका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. स्थापयिष्ये पादुकोऽहं राघवाणामासने. राघव म्हणजे दशरथांच्या. तेहि देव्यौ कर्त्यौ कोमलानां शासने. चरणचिन्हे पूजयित्वा धन्यता लभ्या मया. देहि बन्धो पादुके ते श्रूयतां मे याचना. राग नाही चरणचिन्हे राहू द्याही मंदिरी. नगरसीमा सोडूनी मी राहतो कोठे तरी. भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळी दीपिका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. नास्ति रामश्चरणचिन्हे स्थामि मे नृपमन्दिरे. कुत्रचिन्निवसाम्यहं वै नगरतो दूरे स्थले. नगरापासून मी दूर राहीन कुठेतरी. संधिकाले रविशलाका सामदर्थे दीपिका. देहि बन्धो पादुके ते श्रूयतां मे याचना. संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या जे बारीक सौम्य शलाका किरण शलाका असतील त्याच माझे दिवे होतील
मला दुसऱ्या दिव्यांची सुद्धा गरज नाही. म्हणजे इतका तो अगदी वैराग्य विरक्त वृत्ती राहायला बघतो. चालवितो राज्य रामा, दुरुनी तुम्ही येईतो. मोजितो संवत्सरे मी, वाट तुमची पाहतो. नांदतो राज्यात तीर्थी, कमलपत्रा सारिखा. मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका. यावदागमनं त्वदीयं, दूरतो रक्षामि राज्यं. त्वामहं सततं प्रतीक्षे, गणयमानो वत्सरम्. अशी मी वर्ष मोजत राहीन. राज्यामध्ये तिष्ठामि तोयं, कमलदलमिव सर्वथा. मी कसं राज्य चालवीन? कमळदल जसं पाण्यामध्ये असतं की पाण्याचा अंश लागून घेत नाही, तसं मी राज्याचा काहीही मला अभिमान नाही किंवा स्वार्थ नाही आहे. देही बंधो पादुके ते, श्रूयता मे याचना. सांगता ते भान आले. शेवटची ओळ तर फार महत्त्वाची आहे. चरण जर कामाभूती, त्या क्षणी या तुच्छ तनुची, अग्निदेवा आहुती. ही प्रतिज्ञा ही कपाळी, पाऊलांची मृत्तिका. तुमच्या फक्त पाऊलांची मृत्तिका कपाळी लावणार आहे. मागणे हे रामा, आपुल्या द्या पादुका. वचन मनुसरेण चरणा, वेश्यत कालेन ते. तर्हि वह्निं वह्नौ तुच्छ कायस, तत्क्षणं मे होष्यते. माझी आहुती देणार मी अग्न्यामध्ये. एव शपथो मृत्तिकेयं, चरणयो शिरसा धृता. अशी शपथ घेताना मातीत लावायची असते अंगा. देही बंधो पादुके ते, श्रूयतां मे याचना. श्रूयतां मे याचना, श्रूयतां मे याचना. सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं असेल आणि येत असेल की कितीही प्रतिज्ञा, आणि मी तू आला नाहीस, मी वर्ष मोजत राहीन. आणि तो क्षण जर तू आला नाहीस तर मी माझ्या देहाची अग्नीमध्ये आहुती टाकेन रे. अशी शपथ त्यांनी घेतली त्याच्या पादुकांच्या चरणांची माती लावून. आता शेवटचा भाग आहे की तो पादुकार्पण झाला म्हणजे होणार आहे, तसा तिथं झाला आहे म्हणून सांगितलं आहे. पण अजूनही थोडासा ते पुन्हा तो पूजन करतो, पुन्हा सगळं आणि झालं आहे. आणि आता अयोध्येमध्ये प्रवेश करतो. इतकं सुंदर आहे ना हे की खरंच सतत या रामायणाच्याच आनंदात राहावं. परवा मला एका माझ्या विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला, मॅडम तुम्हाला ती संस्कृतची बाकी सगळे ग्रंथ आवडत होते का कोणता ग्रंथ जास्त आवडतो? म्हटलं हे बघ खरं सांगू का, सगळेच कवी श्रेष्ठ आहेत, पण वाल्मिकींसारखं आणि आता हे समर्थांसारखं जे रचना आहे ना, ही रामायणासारखं खरंच दुसरं काव्य कुठलं नाही आहे. आणि त्याच्यातून प्रत्येक काला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी आपल्याला संदेश मिळत असतो. तो घेण्यासाठी हे रामायण रोज अभ्यासलं पाहिजे, रोज अभ्यासलं पाहिजे. आता भरतानं जेव्हा त्या मस्तकावर पादुका आपल्या ठेवलेल्या आहेत, आनंदित झाला होतो आणि शत्रुघ्नासह रथावर चढला आहे. आत्तापर्यंत देण्याची क्रिया झालेली आहे. राम आपल्या याच्यामध्ये परतलेला आहे, आपल्या आश्रमामध्ये, आपल्या कुटीमध्ये. आणि रथावर चढला. दृढवती असे वसिष्ठ, वामदेव, जाबाली सगळे ऋषी आणि सगळे मंत्रीगण त्याच्याबरोबर चालायला लागले. आता जाण्याचंच सगळं आपल्याला दृश्य दिसतंय बघा. ते मंदाकिनीच्या समोर आलेले आहेत, नदीच्या समोर आले. त्यांनी चित्रकूट या महापर्वताला प्रदक्षिणा घातली, कारण चित्रकूटाला जातानाही त्यांनी असंच तिथे राम आहे म्हणून वास्तव्य केलेलं आहे हे समजल्यामुळे आता चित्रकूटच त्याला जास्त प्रिय झालेलं आहे. आणि भरताच्या मागोमाग जाणारे सगळे अनुयायी चित्रकूट पर्वताच्या शिखरांवरील सुंदर सुंदर हजारो धातू आणि सगळं त्याचं सौंदर्य पाहत पाहत मार्गक्रमणा करू लागले. आज संपायचं आहे आपल्याला, अयोध्याकांड पूर्ण होणार आहे. चित्रकूट पर्वताच्या अंतर्भागात
जिथं भरद्वाज ऋषींचं निवासस्थान होतं तिकडे त्यांची नजर गेलेली आहे. आता येताना तर तिथं थांबून त्यांना नमस्कार करून पुढचा प्रवास कसा करू, राम कुठे आहे, सगळं विचारलेलं होतं. त्या बुद्धिमान भरद्वाज ऋषींचा आश्रम दिसताच तो कुलवंत भरत रथातून खाली उतरलाय. पुन्हा ओला, आता झालं माझं काम, आता कशाला सांगायचे, जाऊ दे, दिसेलच की त्यांना मी गेलोय, असं नाही आहे. त्याच्याजवळ इतका विनय आहे, तो खाली उतरलाय आणि वंदन करीत त्या भरद्वाज ऋषींच्या जवळ गेलेला आहे. तेव्हा भरद्वाज ऋषी त्याला म्हणतात, आता वडील बंधू रामाकडे जाऊन झालं ना रे तुझं समाधान, छान झालं की नाही, समाधान झालं की नाही बाळा. धर्मनिष्ठ धर्मवत्सल बुद्धिमान अशा भरद्वाज ऋषींनी असं म्हटल्यावर भरत त्यांना पुन्हा म्हणतोय, मी आणि सर्व गुरुजनांनी विनवणी केली हो, तरीसुद्धा राम आनंदानं म्हणाला, मी न चुकता धर्मानं पित्याच्या आज्ञेचं प्रतिज्ञेचं पालन करीन आणि 14 वर्षांनी मी प्रतिज्ञा मीही केलेली आहे आणि मी परत येईन. महातेजस्वी रामानं असं म्हटल्यावर वसिष्ठ, संभाषण चतुर, वाक्प्रभू अशा प्रभू रामचंद्राला म्हणाले, हो आता सांगतोय तो, रिकॅप असतो की नाही तसं हे चाललंय. हे राघवा रामा, तू ज्या सुवर्णमंडित पादुका दिल्या आहेस त्याच्या आधारे हा राजश्रेष्ठ भरत योगक्षेम चालविल. त्यांनी दिली त्याला आज्ञा. 14 समा ब्रह्मन् प्रतिज्ञा हि कृता मया, पितुः प्रतिज्ञां धर्मेण पालयिष्याम्यतंद्रितः. अगदी काळजी घेऊन, अतंद्रित म्हणजे आपण म्हणतो ना काय तंद्रित आहेस, आपल्या आपल्या नादात आहेस, तसा नाही, मी अगदी चाणाक्ष राहून सतत दक्ष राहून या पृथ्वीचं राज्य करीन. आणि असं वसिष्ठांनी म्हटल्यावर संभाषण चतुर वाक्प्रभू असा प्रभू रामचंद्रांना ते म्हणतात, अरे राघवा रामा, तू ज्या सुवर्णमंडित पादुका दिल्या आहेस ना त्याच्या आधारे हा राजपुत्र भरत सगळा राज्याचा योगक्षेम चालवील. आणि वसिष्ठांनी म्हटल्यावर राघवनंदनामध्ये अग्रणी असलेला भरत काय म्हणतो, सुवर्णमंडित पादुका रामानं राज्य करण्यासाठी दिलेले आहेत, रामानं प्रसन्न मनानं दिलेले आहेत, या मंगलमय पादुका घेऊन मी अयोध्येला जाईन. हे सगळं पूर्वीचं ते सांगतोय तो त्याला. म्हणजे त्याच्याजवळ आहेतच ना त्या पादुका. एव मुक्तो वसिष्ठेन राघव प्रमुखे स्थितः पादुके स्वर्ण विकृते रामो राज्याय वै ददौ. अशा त्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्या थोर महात्मा भरताचं बोलणं ऐकून भरद्वाज ऋषी त्याला म्हणतात की अरे राजेंद्रा, चारित्र्य आणि स्वभाव यात सर्वश्रेष्ठ असलेला तू, याचं काहीच आश्चर्य नाही का? तू सामर्थ्यशाली आहेस, सामर्थ्यशाली राजाचे प्रतिनिधी म्हणून तू राहणं, हे तुझं पिता तुझे अमृतोपम होते की ज्यांचा तू पुत्र असा धर्मात्मा आणि गुरुजनांच्या आदेशानुसार वर्तन करत आहेस, ही तुझी कौतुकाची गोष्ट आहे. आणि मग त्यावर पुन्हा श्रीराम हात जोडून त्यांना म्हणतो, त्यांचे चरणांना स्पर्श करतो आणि त्यांना निरूप देण्यासाठी विनंती करतो. अमृतस्य महाभाग पिता दशरथस्तव यस्य त्वमीदृशः पुत्रो धर्मात्मा गुरुवर्तकः अनृणस्य महाबाहु पिता दशरथस्तव यस्य त्वमीदृशः पुत्रो धर्मात्मा धर्मवत्सला. कौतुक असतं, आपले वडीलही असे चांगले आहेत, आपणही धर्मवत्सल आहोत, अशी आपली स्तुती करतायत. आणि तो पुन्हा आता अयोध्येला निघाला. मग त्या चकमोमध्ये हत्ती होते, घोडे होते, येताना जसा सगळा लवाजमा आहे तसा परत चाललाय. आणि यंत्रावर किंवा मंत्रावर चालणाऱ्या गाड्या, असं सगळं काही होतं. असा ताफा निघालेला आहे. आणि तो थोडासा मागे वळून पाहतो तर त्रिपथगा म्हणजे गंगा नदी, फेसाळलेल्या अशा पवित्र जलयुक्त वाहणारी गंगा नदी त्याला दिसलेली आहे. ती तरुण जायला अवघड होती, मागे त्या गुहांनी सगळ्यांना नावा दिलेल्या होत्या, पण आता आपल्या बांधवांसह ती ओलांडली. कशी ओलांडली आता जास्त वर्णन केलेलं नाही. आणि शृंगवेर या नगरात सैनिकांसह त्यांनी प्रवेश केला. आता शृंगवेरपुरातून निघाल्यानंतर अयोध्येचं वर्णन आहे. काय अयोध्येचं वर्णन केले हो, म्हणजे जी अयोध्या पहिल्या आपण याच्यात वाचली होती, ऐकली होती, अयोध्या म्हणून नच नगरी, या नगरीच्या सगळे सुंदर वर्णन होतं. आणि आता कशी झाली बघा, सारथे पश्य नगरीम अयोध्याम शून्यकाननाम निराकाराम निरानंदो दीनाम प्राप्तिरतत्वताम
विमुक्तां पुरुषेंद्रेण ससुतेन महात्मना राजा दशरथेनेह नोत्सहे प्रतिवीक्षितुम. आता तिच्याकडं बघावंसं वाटत नाही रे. सारख्या त्याला ते म्हणतोय की जिथं राजा दशरथ पराक्रमी, त्याचा पुत्र होता, पण आता ते दोघंही नाहीत, त्यांच्या वियोगानं व्याकुळ अशा नगरीत मी प्रवेशच करणार नाही म्हणतो. आणि मला बघावंसंही वाटत नाही. ती कशी आकारहीन झाली, आनंद नष्ट झालेली, हीन धीन, आणि जिच्यामध्ये मधुर आवाज मधुर रव होते येत होते तेही नष्ट झालेले आहेत. अयोध्यां तु तदा दृष्ट्वा पित्रा भ्रात्रा विवर्जितं भरतो दुःख संतप्त सारथिं चेद्रमब्रवीत सारथे पश्य विध्वस्तां अयोध्यां न प्रकाशते निराकारा निरानंदा दीना प्रतिहतस्वना. वाल्मिकी रामायणात थोडे शब्दभेद आहेत. अशा त्या अयोध्येमध्ये म्हणतो मला प्रवेश करावा असं वाटत नाही रे सुमंत्रा. आणि मग स्नेहार्द्र असा घनगंभीर घोष झाला नाही. अशा भयाण शांततेत, म्हणजे कुठलाच आनंद नाही, सगळं गंभीर झालेलं वातावरण. तर त्या भरतानं अशा गंभीर वातावरणात त्या अयोध्येत प्रवेश केला. अयोध्या नगरी जणू काही मांजर घुबड यांचंच अधिराज्य झालेली, मलिन वस्त्र परिधान केलेली, जशी एखादी स्त्री असते ना तशी तिचं वर्णन केले बघा. अंधकारानं व्यापलेली प्रकाशरहित अशा रात्रीप्रमाणे शोभत होती, म्हणजे भासत होती, शोभत नाहीच. आणि भयानक रसाचा इतका परिपोष इथं केलेला आहे बघा, भयंकर सगळं. पण राहून जशी चंद्रपत्नी रोहिणीला ग्रासला आहे, त्यात तिचा पती जवळ नाही, अशा त्रस्त रोहिणीप्रमाणे ही अयोध्या नगरी दिसत आहे. इतकं वर्णन आहे हो अयोध्येचं. खूप ऐकताना आणि वाचताना इतकं वेदना होतात आपल्याला. थोडी 1-5 मिनटं लागली तर आज मला मान्य करा. सागर खवळला तर त्याच्या उंच उंच लाटांवर पक्षी कसेबसे आश्रय शोधतात, किंवा योद्ध्यानं आपल्या शरीरावरील कवच दूर करावं. महायुद्धात सेनापती शूरवीर योद्धा मारला गेल्यावर सैन्य जसं सैरभैर होतं, किंवा समुद्रावर लाटा उसळल्याबरोबर फेसही होतो. झंझावाती वारा समुद्रावर मोठ्या लाटा उत्पन्न करून नंतर शांत होतो, स्तब्ध होतो. किंवा यज्ञसमाप्तीनंतर सर्व यज्ञकर्ते सोमप्राशन करणारे सर्वजण तिथून निघून जातात. ते स्वतः ते यज्ञस्थळ सगळं रिकामं ओस पडतं. तशी ही अयोध्या नगरी. पर्व काळात यज्ञीय वेदीमध्ये श्रेष्ठ पवित्र अग्नी असतो, पण त्यानंतर तिथं क्षुद्र गवत वाढतं. त्याप्रमाणे ही नगरी भासत होती. गाई बैल आपला गोठा सोडून गेल्यानंतर, एखाद्या मौल्यवान मोत्यांच्या मण्यांचा हार तुटल्यावर आणि त्यातील मोती इतस्ततः विखुरल्यावर जशी अवस्था होते, जणू पृथ्वीचं पुण्य क्षीण झाल्यावरती आपल्या स्थानापासून अचानकपणे भ्रष्ट व्हावी, त्याप्रमाणे ही नगरी भासत होती. शून्य सगळं. आकाशापासून निखळलेल्या ताऱ्याचं तेज जसं लुप्त व्हावं, किंवा वसंत ऋतूच्या अंती मध शोधित जसा नाद करीत भ्रमर फिरतो, नव्यानं भडकलेल्या वणव्यात ज्याप्रमाणे कोवळी नुकतीच बहरलेली वेल करपून जावी, चंद्र नक्षत्र ज्याप्रमाणे आकाशात बुध नक्षत्रामुळं झाकळून जावेत आणि मोठमोठे यज्ञ बाणांच्या वर्षावात गुरफटून जावेत, असंस्कृत लोकांकडून सुसंपन्न भूमी उजाड व्हावी, किंवा अस्वलांनी फुलांच्या झुपक्यांनी बहरलेला वृक्षच उन्मळून टाकावा, किंवा वृक्षवेली उद्ध्वस्त करण्यात उपयुक्त असे गोड पाणी त्यांचा स्रोतच नष्ट व्हावा. दृढनिश्चयी मनुष्याच्या समोर अनेक मोह विखुरल्यामुळं बाणांच्या आधाराने जमिनीवर सगळे जसे कोसळतात, तर एखादा योद्धा अन्य शस्त्रास्त्रांच्या खाईत पडावा. युद्धामध्ये पदाती म्हणजे पायी चालणारे अश्वारूढ योद्ध्यांकडून मारले जावेत. एखाद्या दुर्बळ अशा लहान मुलीनं एखादं खूप मोठं भांडं उचलावं, किंवा जलाशयात मोठ्या माशांनी कासवांनी भरलेलं व्यापलेलं असावं आणि एखाद्या मोठ्या विहिरीत उमललेली कमळं नष्ट व्हावीत. एखाद्या मनुष्याच्या दुष्कृत्यामुळं महान थोरामोठ्यांची शरीरं दुःखाग्नीत होरपळून जावीत. पावसाळ्यात मोठा पर्जन्याचा ओघ ढगांमध्ये अडकून पडावा.
त्याप्रमाणे दशरथ पुत्र भरत भासत होता. आधी अयोध्येचं वर्णन केलं आणि हा दशरथ पुत्र भरत कसा दिसत होता, तेजहीन. आता संस्कृत नाही जास्त वाचत. तर अशा ह्या सगळ्या कौशल्यानं रथ चालवणाऱ्या सारथ्याला भरत म्हणतो की खरोखर हा शोक फार मोठा आहे, तो वाढतच आहे, कमी होत नाही आहे. पूर्वी अयोध्येमध्ये गीतवाद्यांचे ध्वनिनिनाद असायचे. थोर मोठे लोक मित्रांच्या समवेत गप्पा गोष्टी करायचे, मधुर रसाचा आस्वाद घेत निद्राधीन होत असायचे. असं दृश्य दाही दिशांना दिसत असायचं रे. आणि इथले लोक मद्याच्या मधुर गंधानं, अन्य सुगंधाच्या दरवळानं धुंद होत असायचे. अगरू चंदनाच्या धुपाचं सगळीकडं सुगंध पसरलेला असायचा. आता काहीच आढळत नाही. आणि मोठमोठ्या यांत्रिक वाहनांचे आवाज, घोड्यांचे आवाज काहीच येत नाही. एकदम शांत झालेली आहे नगरी. आणि आज शहरात मोठमोठ्या हत्तींचे आवाज येत नाहीत. आता अयोध्येत जाऊन पित्याच्या, तो म्हणतो राजवाड्यात जावं, आणि तो राजवाडासुद्धा राजा नसल्यामुळं सिंह नसलेल्या गुहेप्रमाणे भकास दिसेल रे. कसं जाऊ मी आता तिथं, असं तो म्हणत फक्त तिथे जातो. आपल्या मातांना तिथे सोडतो आणि लगेच तो नंदीग्राममध्ये येतो. असं शेवटचा एक 2-3 मिनटाचा 4 मिनटाचा भाग आहे, तेवढा मला मान्य करा. मग या 3ही मातांना अयोध्येत पोहोचवलेलं आहे. दुःखानं होरपळणारा भरत आपल्या सगळ्या गुरुजनांना म्हणतो, सर्वांशी विनिमय करून मी नंदीग्रामाला जाईन आणि तिथं रामाच्या विरहानं दुःख सोसत राहीन. माझा पिता, माझा गुरु स्वर्गवासी झाला, राजा स्वर्गवासी झाला. रामाच्या परत येण्याची मी वाट पाहत ही पृथ्वी सांभाळीन. त्या थोर महात्मा भरताचे हे दृढनिश्चयी बोलणं ऐकून सगळे मंत्रीगण, वसिष्ठ ऋषी सगळे म्हणतात, भरता तू जे म्हणतो आहेस ते उचित आहे, प्रशंसनीय आहे. तुझ्या बंधुप्रेमाला अनुरूप असंच आहे. बंधुप्रेमानं ओथंबलेला तू, तुझं हे बोलणं त्यानुसारच आहे. अशा सन्मार्गाला जाणाऱ्याला कोण बरं संमती देणार नाही. तू इतका सगळं छान सांगतोयस, याच्यात कोण तुला विरोध करेल. आणि मंत्रीगणांचं ते बोलणं ऐकून भरत आपल्या सारथ्याला म्हणतो, माझा रथ जोड. फक्त मातांना सोडण्यापुरता तो राजवाड्यात गेलाय आणि लगेच आपला रथ जोडायला सांगतो. सगळे मंत्रीगण, गुरुजन आनंदित होऊन त्याचं अभिनंदन करतात. शत्रुंजन म्हणजे शत्रुघ्नासह, शत्रुघ्नाचं विशेषण लावले, तो शत्रुंजय होता आणि तोही भरताबरोबर चढलेला आहे रथावर. ते दोघं भाऊ आनंदात मंत्री, पुरोहित यांच्या समवेत निघाले. ब्रह्मवृंदांच्या अग्रणी वसिष्ठ ऋषी होते, सगळे ब्राह्मण होते. ते सगळे नंदीग्रामाला गेले. बरोबर सगळं सैन्य, पायदळ, घोडदळ, हत्तीदळ सगळं. आता कारण त्याचं सगळं राज्यच तिकडं जाणार आहे ना. रथामध्ये धर्मात्मा भ्रातृवत्सल भरत विराजमान झाला होता. आणि भरत मस्तकावर पादुका घेऊन नंदीग्रामाच्या जवळ आला. नंतर अंधार पडला असता तो नंदीग्रामात येऊन रथातून उतरून गुरुजनांना म्हणतो, गुरुजन, गुरुवर्य, हे राज्य मला भावानं दिलं आहे. या सुवर्णमंडित पादुकांच्या साह्यानं मी योगक्षेम राज्यकारभार चालवीन आणि हे सर्व राम परत येईपर्यंत सांभाळीन. एतद्राज्यं मम भ्रात्रा दत्तं मे न्यावसन स्वयं, योगक्षेम करेचे मे पादुके स्वर्णभूषिते. आहेत अजून, पण आता मी सांगत नाही जास्त. आणि त्याला असं झालं की कधी एकदा या पादुका रामानं स्वतः पायात घातलेल्या मी पाहीन. म्हणजे आता त्या 14 वर्षाचा काळ कधी संपेल असं त्याला वाटतं. आणि राम परत आल्यानंतर हा राज्यकारभार मी त्याच्यावर सोपवून त्याच्या अनुशासनात मी राहीन. राज्य चौपटीनं वाढावं या यशानं मला आनंद होईल. म्हणजे तेही मनात ठरवतं की राज्याची मी भरभराट करीन. आणि असा तो महान वीर भरत शोक करीत, रामाच्या गुणांचं स्मरण करीत नंदीग्रामात राहून राज्य करू लागला. स्वतः राजा असूनही त्यानं जटावल्कल परिधान केली. भरत आपल्या सैन्यासह तिथे राहू लागला आणि राम परत येण्याची वाट पाहत होता. असा हा गुरुजनांवर प्रेम करणारा भरत होता. आपल्या भावाच्या वचनानुसार पादुकांसह तो छत्र चामरे धारण करू लागला. म्हणजे भावानं सांगितले म्हणून. पण विविध जनसमूहसुद्धा दररोज त्या पादुकांची पूजा करू लागले. म्हणजे जसं मंदिरात लोकांनी यावं तसे रोज लोक तिथे यायचे.
आणि या कनिष्ठ भ्रात्यानं भरतानं रामाच्या सूचनेनुसार अनेक लहान मोठे राजे नियुक्त केले. जसे आपले मंत्री नियुक्त केले जातात, अशा हा रामदास स्वामींनी लिहिलेला अयोध्याकांडाचा अखेरचा सर्ग संपलेला आहे. शेवटचे त्यांनी लिहिलेले 2 शब्द फक्त वाचते मी. इत्यार्षे श्रीरामायणे अयोध्याकांडे नंदीग्रामे भरतवासः सर्गः समाप्तमिदं कांडं. श्रीमच्छके 1571 विरोधी नाम संवत्सरे उत्तरायणे फाल्गुनमासे. आता आपला चैत्र आहे, अगदी थोडासाच उशीर झाला आहे आपल्याला. कृष्णपक्षे सप्तम्यायां तिथौ अस्मिन् शुभदिने राघवनाम्ना कस्मिंश्चित् पुरुषचरणानुचर तेना लेखी अस्मिन् दिने समाप्तमिति. श्रीराघवा प्रीतो भवतु शुभमस्तु. लेखक पाठकयोः दोघांचंही शुभम असू देत असं म्हटलेलं आहे. आणि हे समर्थांनी लिहिलेलं 1571 शकातील विरोधी नाम संवत्सरातलं उत्तरायणातलं फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी. आजही कुठली आहे? सप्तमी अष्टमीच अशी काहीतरी तिथी आहे. फक्त चैत्र महिना लागला एवढंच. आणि कोण्या एका सत्पुरुषाच्या चरणाचं अनुकरण करणाऱ्या राघव नावाच्या व्यक्तीने लिहिलं. ते स्वतःला रामेण रामदासेन लिखितम वाल्मिकी रामायणम असं म्हणत होते. तर त्यांनी स्वतःला कदाचित राघव किंवा कोणी म्हणतात कदाचित त्या दुसऱ्या कोणाकडून लिहून घेतलं असावं. ठीक आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने. खरं रामाचं गीत म्हणायचं होतं, पण आता वेळ होईल म्हणून थांबते. माझ्या वाणीला विराम देते. हे अयोध्याकांड श्रीरामांना श्री समर्थांना अर्पण करते आणि आपल्या चरणी ही माझी सेवा सगळ्यांना समर्पित करून माझ्या वाणीला विराम देते. सगळ्यांबद्दल अत्यंत कृतज्ञ. एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण ऐकता आहात, आनंद घेत आहोत. बघता बघता उशीर झाला तरी अयोध्याकांड संपलेलं आहे आणि आता आपल्याला पुढच्या महिन्यात अरण्यकांडाकडे वाटचाल करायची आहे. आपण सांगाल त्याप्रमाणे करू. जर तुम्हाला जास्त सखोल नको असेल तर आता भराभरा उरकता येईल. बोला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर